हां, आपण इथं आलात. काय कारवाई, कसला प्लांट आहे हा आणि काय कारवाईसाठी आहे? चिखल व या परिसरामध्ये सुंदर माधवन कंपनीचा हॉट मिक्स प्लांट या ठिकाणी सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या तक्रारी होत्या की या प्लांटमुळे एअर पोल्युशन हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि सदरचा प्लांट हा बंद करण्यात यावा. त्या संदर्भामध्ये आपण पोल्युशन कंट्रोल बोर्डला पत्र लिहिलं होतं आणि संबंधित सर्व जे काही विभाग आहेत त्यांना देखील पत्र दिलेलं होतं आणि त्यानुसार पोल्युशन कंट्रोल बोर्डने आम्हाला सांगितलं की सदरचा प्लांट जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. सर्व संबंधित जे काही अधिकारी आहे, मग ते MSCB बोर्ड असतील किंवा तहसीलदार असतील आणि इतर सर्व ग्रामपंचायत असेल, त्यांना आम्ही कळवलेलं आहे की हा प्लांट हा त्वरित बंद करण्यात यावा. परंतु 7-8 दिवसापासून पुन्हा तक्रारी यायला लागल्या आणि त्या तक्रारीवरून मी धुळ्यावरून नाशिकला जात होते, तर व्हिजिट करायला मी इथे आले. लांबूनच मला धूर दिसला आणि त्या संदर्भामध्ये आम्ही इथे आल्यानंतर सदरचा प्लांट चालू होता. इथे आम्ही आल्यानंतर तातडीने हा प्लांट बंद करण्यात आला आणि आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोन केले. आपले PI असतील, त्याचप्रमाणे MPCBचे अधिकारी असतील, त्याच्यानंतर विद्युत अधिकारी असतील आणि MSCBचे अधिकारी असतील, कलेक्टर, BDO सगळ्यांना फोन केले. ते सर्वजण इथे आले. त्यांनी वस्तुस्थिती बघितलेली आहे आणि आता एक 15-20 मिनटामध्ये पोल्युशन कंट्रोल अधिकारी देखील त्या ठिकाणी इथे येणार आहेत. सदर प्लांट जो आहे हा जर बंद केला होता तर हा बेकायदेशीरपणे कसं काय चालू झाला आणि ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं, लेखी दिलेलं होतं की हा बंद करण्यात यावा, तरी देखील हा प्लांट चालू होता. याच्यामागे कोण आहे हा मोठा प्रश्न आहे आणि इथे नागरिकांच्या जीवाला हा धोका आहे. ज्या काही आवश्यक तरतुदी आहेत त्या त्यांनी पूर्ण करायला सांगितल्या असतील, त्या त्यांनी केल्या की नाहीत. जर केल्या नसतील तर ताबडतोब हा प्लांट सील करण्यात यावा आणि त्यांनी तरतुदी केल्यानंतरच हा चालू करण्यात यावा आणि संबंधितांवरती कठोर कारवाई करण्यात यावी. हां, मॅडम, याच ठिकाणी मालेगाव शहराला लागून NGT संदर्भात तक्रारी दाखल होत्या. त्यानंतर मालेगाव शहरातील काही कारखाने तिथं स्थित झाले. त्या संदर्भात अनेक तक्रारी वरतीपर्यंत झाल्या, परंतु तिथं देखील काही पोल्युशन विभागाकडून कारवाई झाली काय? नाही, आता माझ्याकडे ज्या काही लेखी तक्रारी आलेल्या असतील तर त्यांना त्या संदर्भामध्ये मी तातडीने पोल्युशन कंट्रोल बोर्डाला कळवलेलं आहे. अशा तक्रारी जर माझ्याकडे आल्या तर निश्चितपणे त्या संदर्भामध्ये मी कारवाई करायला सांगेन.